इकडे तिकडे आता ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात. राजा बोलेन दल आले का दाखवतील लोक. उभाटाचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त किरकिर करत असतील तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे घ्या. आमच्या पार्टीत आले, आमच्या पार्टीत असले तरच निधी. का हो? ही निधी काय कणकवलीतली प्रॉपर्टी विकून आणलेला निधी आहे का? धाराशिव जिल्हा नियोजन समितीला जो निधी दिलाय तो कणकवलीतली प्रॉपर्टी विकून, कुणाची बापजादीची प्रॉपर्टी विकून दिलेला निधी आहे का? सर्वसामान्य जनतेची व्यथा, सर्वसामान्य जनतेचा आवाज, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ह्या जर त्यांना किरकिर वाटत असतील तर अशी किरकिर आम्ही रोज करणार आहे. या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे. अशा पद्धतीनं पक्ष केंद्रित, व्यक्ती केंद्रित बोलणं मला वाटतं संविधानालाच हारताळ फासण्याचा प्रकार आहे. मला जनतेला एवढीच विनंती करायची आहे की ही जी मस्ती आहे ती मस्ती उतरवायचं काम तुमच्या हातात आहे. तुमच्या मतामुळे चढलेली मस्ती आहे आणि हा फुगवटा तुमच्या मतामुळे उतरवणं जाणं शक्य आहे आणि जनता निश्चितपणे निर्धार करेल. नाहीतर उभा टिप्पणीची यादी रद्द करणार नाही. जिथं नरेंद्र मोदीची सभा झाली होती त्या सभेच्या नंतर तिथल्या जनतेनं महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं मताधिक्य म्हणजे तब्बल 3,30,000 इतक्या मताच्या फरकानं त्या ठिकाणी त्या सामान्य ओमराजेला निवडून दिलं. मला वाटतं एवढं पुरेसं आहे, त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. धाराशिव मधल्या जनतेला जेव्हा खड्ड्याच्या रस्त्यानं फिरावं लागतंय, चिखलानं फिरावं लागतंय, त्यावेळेस धाराशिवच्या जनतेला ही तर लक्षात येईल की नेमकी ही रस्ते जी व्हायचे राहिले ते कुणामुळे व्हायचे राहिले. अनेक शेतकऱ्यांना शेतातले ट्रान्सफॉर्मर डीपी न बसल्यामुळं प्रचंड असा त्रास सहन करावा लागत होता. पाणी असून स्वतःच्या पिकाला त्या ठिकाणी पाणी देता येत नव्हतं. त्यांच्याही लक्षात येईल की हे नेमकं थांबलंय कुणामुळं. कारण काल स्वतः भाजपाच्या मंत्र्यांनीच त्या ठिकाणी कबूल केला की जिल्हा नियोजन समितीचा निधी आम्ही थांबवला. पुन्हा दुसरं वक्तव्य केलं की आमच्या पार्टीत आले, आमच्या पार्टीत असले तरच निधी. का हो? ही निधी काय कणकवलीतली प्रॉपर्टी विकून आणलेला निधी आहे का? धाराशिव जिल्हा नियोजन समितीला जो निधी दिलाय तो कणकवलीतली प्रॉपर्टी विकून, कुणाची बापजादीची प्रॉपर्टी विकून दिलेला निधी आहे का? कृपा करून लोकप्रतिनिधींनी, म्हणजे आम्ही खासदार असू, खासदार निधी म्हणजे काय आमच्या बापाची प्रॉपर्टी विकून दिलेला निधी आहे का? आमदार निधी असू, कुणाचाही निधी. अरे सामान्य माणसाने टॅक्सच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून दिलेला हा पैसा आहे आणि त्या पैशावर जणू आपण आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारखा अधिकार सांगून जर म्हणत असू की आम्ही अमुकला निधी थांबवू, तमुकला निधी थांबवू, मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि एका मंत्र्याकडनं अशा पद्धतीची भाषा येते हेच मला वाटतं दुर्दैव आहे. दुसरं मला विचारायचं आहे की भारतीय जनता पार्टीचं जर पाठीमागं तुम्ही बॅनर बघितलं तिथं कायम लिहिलेलं असते बघा, राष्ट्र प्रथम, पार्टी द्वितीय आणि व्यक्ती तृतीय. कुठे गेलं ती? म्हणजे लोकांना चिखलातून, खड्ड्यातून त्या ठिकाणी लोक जावेत, मरावेत, काय ह्यांना फरक पडणार नाही. शेतकऱ्याला लाईट त्या ठिकाणी मिळू नये, काय ह्यांना फरक पडणार नाही. यांना फक्त कार्यकर्ता, नेमका अन्याय काय झाला ते तर कळू द्या कार्यकर्त्यावर. म्हणजे सर्वसामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही, सर्वसामान्यांच्या व्यथेशी काही देणं घेणं नाही. आणि मला खात्री आहे की जनता हे सगळं बघायला लागली की तुम्ही टाकलेल्या मताचा त्यांना कशा पद्धतीनं मस्ती आलेली आहे, माज आलेली आहे आणि जनता हा माज उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्ही जेव्हा खासदार म्हणून निवडणूक लढवतो, बरोबर आहे, आम्ही एका पार्टीकडून निवडणूक लढवतो, आमदार म्हणून निवडणूक लढवतो, एका पार्टीकडून निवडणूक लढवतो. पण आम्ही एकदा का निवडून आलो त्या सभागृहात गेल्याच्या नंतर जेव्हा आम्ही शपथ घेतो त्या शपथेचं काय झालं? कारण मी खासदार आहे, मला त्यांना नम्रपणे सांगायचंय की माझ्याकडे आलेल्या कामाच्या माणसाला मी कधीच विचारलं नाही की तुझी पार्टी कोणची आहे, तुझा धर्म कोणचा आहे, तुझी जात कोणची आहे. मी खासदार आहे. भाजपचा जरी माणूस आला, कट्टर कार्यकर्ता आला आणि त्याचं जर माझ्याकडे काम असेल तर माझं कर्तव्य आहे पहिलं की त्याचं काम मला करून देणं, ही माझी जबाबदारी आहे. मी संविधानाची त्या ठिकाणी जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून मी शपथ घेतलेली आहे. मला वाटतं त्या शपथेचा विसर आपल्याला पडू देता कामा नये. आणि अशा पद्धतीनं पक्ष केंद्रित, व्यक्ती केंद्रित बोलणं मला वाटतं संविधानालाच हारताळ फासण्याचा प्रकार आहे. मला जनतेला एवढीच विनंती करायची आहे की ही जी मस्ती आहे ती मस्ती उतरवायचं काम तुमच्या हातात आहे. तुमच्या मतामुळे चढलेली मस्ती आहे आणि हा फुगवटा तुमच्या मतामुळेच उतरवणं जाणं शक्य आहे आणि जनता निश्चितपणे निर्धार करत.